चांगले राहा. अहो आज आणि उद्या नाही माणूस. हा मग काय मग गडीचा भरोसा नाही. आम्ही याला म्हटलो ताई आणि अक्काच्या नावावर करायचं का, तर नाही म्हणतो, त्या कामाला येत. आणि म्हणती पप्पानीच ठेवले, पप्पानीच ठेवले. नाही हसायचं त्याला, आता झालं त्याचं काम. हाय गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आम्ही आलो आहोत आजीच्या घरी आणि अजून ऋतूचं एक काम आहे. तर काय काम आहे हे सगळं तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आम्ही आजीसाठी काहीतरी घेतो आहे. तर आजीला माहीत नाही आवडेल नाही आवडेल. सोन्याची वस्तू आहे, बघू तिची रिॲक्शन पण काय असते. येते. आणि त्या बारक्या विंचूच्याच जागी जर हा मोठा विंचू असता तर काय झालं असतं सांगा बरं. डायरेक्ट वर गेले असते ना. आता काय करायचं बरं. हां बरं आहे बाबा, रात्री झोपच लागत नव्हती, दुखत होतं. मग झोप सकाळी उठले ना 7 वाजता. काय मम्मी, आम्ही काय आवाजच नाही केला मम्मी. हां गपचूप गेले. आधीला बोलवलं कारण मोबाईल नव्हता ग. आधी मोबाईल घेऊन गेला होता माझा, मला त्याचा फोटो काढायचा होता. हा दाखवायला. अगं मी त्याला हाताने असा पकडला ग, असा टाकला होता, पडला होता उलटा. मेलं ते. लागलं. अगं मी त्याला धरला का, दाबला मी त्याला. काय माहिती, नाही तर चावला असता काय. अय्यो विंचू चावलेला किस्सा आधी मला उठून आलाय आणि मला म्हणतोय कसं आहे, बरं आहे का आता. त्याला कळलं असतं त्याच बारीक विंचूच्या जागी मोठा विंचू असता तर. मम्मी आधीला कळलं असतं त्या विंचूच्या जागी मोठा विंचू असता तर सगळ्यांना उठवलं असतं मी. अरे लय घाण चढतो मला विंचू, उतरत नाही 2-2 दिवस. मम्मीला विचार. दिवाळीला गेली आणि चावला मामाला नेलं गेली आणि बाबा खेळात पाण्यात पाय ठेवी बिरोबाच्या पाया पडायचे. तेव्हा पहिल्यांदा चावला होता मम्मी आहे ना. लहानपणी विंचू चावला होता मला फर्स्ट टाइम. दिवाळीचा टाइम होता. हा ना बाई, तरी गेलेच की मी. आणि मामा घ्यायला येणार होते, दिवाळीला जायचं होतं. आणि पाणी भरायला गेलो मम्मी बरोबर, उड्या मारीत मारीत. आंघोळ बिंगोळ सगळी झाली, आवरलं माझं. आवरा, भूक लागली का नाही. हा उरका. आणि लागली असून सकाळ सकाळच लागली असून त्याला. आणि ना मग गेलो उड्या मारत मम्मी बरोबर पाणी खेळायला. आणि आरती काळं राहिलं होतं पहिलं त्या दगडावर उभं मम्मी. हा ना, तर मी तिला त्या दगडावरून उतरवली. माझा दगड आहे म्हणून, आमच्या दोघींचं 2 दगड होतं. ती माझ्या दगडावर उभी राहिली होती, तिला म्हणलं उतर, तो माझा दगड आहे. आणि त्याच दगडावरून विंचू चावला मला. इतकी टनाटना उड्या मारत पळत, एवढी टनाटना उड्या मारत पळत आले मी घरी. मम्मी अरे लय बेकार. तिकडं ते नाही का मसुबा आहे, मसुबाच्या तिथे ना बँड आहे बघ, तिथं पाणी होतं. ते काय आता जसं नॉर्मल आहे तसं नव्हतं. असं खोल खड्डा होता, बाजूने दगडी दगडी होतं, मग पाणी पडत होतं. पाईप जोडलेला होता. आणि चावलं, दना 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 उड्या मारीत मी घरी. मम्मीच्या डोक्यावर हांडा होता. मम्मी म्हणते अरे ही उड्या का मारती टना टना. मम्मीला लय राग आला, इथं मला आवरायचंय, लेट झालंय, माझा भाऊ घ्यायला येणार, हे काय उड्या मारीत आहे. अरे मी तुमच्या आधी तुम्हीच गेलते.
पुढं हा काय हा. आणि मी इथंच होते आणि बाबा नाही तुला घेऊन नव्हते का बिरोबाला मामाने नेलं हा परत पाण्यात पाय ठेवायची अच्छा तू नव्हती आली मामा मी आणि काळ असंच गेलो होतो का बावड्या मी घरीच होती तुम्ही का नाही आले मग मग नंतर आलो ना मी नाही मी तर घरी आले चावल्यावर विचू चावल्यावर ग काय रे तो वेळ आतमध्येच आहे आतमध्ये म्हणते तर अरे बाथरूम मध्ये आधी सांगा वनिता आतमध्ये अगं आतमध्ये म्हणजे आता कुठे आहे मला दे म्हणतोय आतमध्ये मी म्हणते आतमध्येच आहे मटाना उड्या मारल्या मग मम्मीला कळलं हिला विंचू चावलाय मग बघा गेले तिथं मग मम्मी बघायला गेली मग मम्मीला कळलं हिला विंचू चावला मग ते मारला नाही तो नाही मारला पिल्ल मारले आणि दुसऱ्या दिवशी इंचू त्याच्या खाली होता तोही मारला हा दुसऱ्या दिवशी मम्मीला त्याच्या खाली विंचू सापडला दगडाखाली. त्याचे 10-15 पिल्ल सापडली हा. काय सांगू तुम्हाला मी विंचाचा किस्सा आणि तो मेला नाही थांबून तुला त्रास झाला हा आणि 2 दिवस दुखत होता माझा पाय मामा मला गेले घेऊन उतरून आणलं तरी काय राहिलं नाही आजीच्या घरी गेले तिथं माझी किती सेवा बाय 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 आता त्यांना आज नाही होतं काय तुमची सेवा कर आता काय करते जाऊ देऊली आता आपण करू जायचं ना मामाच्या आईच्या इकडं जायचं आहे तुमची हो ना हो एक नंबर झाली कारण आम्हाला खूप अभिमान वाटला तुमचा कारण आमच्या गावचे असल्यामुळे ना लाखनगावचे हो लाखनगावचे असल्यामुळे शेवटी मला आमच्या ताई लाखनगाव चला त्याची येऊ का ओके धन्यवाद तुम्हाला भेटल्याबद्दल खूप आनंद तुम्ही इकडे आला तर भेटला आम्हाला खूप छान वाटलं दादा चला चला या कधी आल्या हो 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 सरपंच आहेत त्यांच्या मिसेस हो चला दादा हो गाईज ते दादा आता आले होते ना ते आमच्या गावातले आहेत आणि ते पहिले केस वगैरे कटिंग करायचे आता कारखान्यामध्ये कामाला जातात आणि त्यांची बायको सरपंच आहे गावची आणि ते इतके म्हणजे आवर्जून आले घरी भेटायला परत म्हटले तुला मेसेज पण केला होता ताई मी इंस्टाग्रामला खूप छान वाटतंय तू असे छान व्हिडिओ बनवती फेमस झाली आहे खूप बऱ्याच वेळा 1-5-10 मिनटं बसले आणि आता गेले एवढ्या गडबडीत पण भेटायला आले पप्पांना खूप वेळा भेटलेले बोललेले ताईचे व्हिडिओ बघतो म्हणून बघा जावयासाठी डब्बा तळलेला असतो डब्बा बसावला अर्धा बसावला आता बाकीचा 2 दिवसात बसल हा कळलं त्या कुरड्या खास तुझ्यासाठी तळल्या गेल्यात आणि केल्या गेल्यात मी पण खाऊ काय कुरडई भुकेलेला शेर झोप झाली का माफ करा मला म्हणावा काय माझ्या लक्षातच नाही रे बर कळलं मला 2-2 बॅगा ठेवायच्या नाही म्हणून एकच ठेवायची ती एक दड नाही एका नीट वापरता येईना ना 2 पुरी एक आईला नीट बॅग नाही का अजून मम्मी अहो किती राहिले बघ इथं माझं बाकी सगळं आहे रे हा फक्त बॅग नाही ना आणतो आता तुला 2-2 बॅग होतील चपल्याचं 2-2 आणि 3-3 जोड आणि बॅग एक नाही अरे गुदमरण माझा भाऊ पप्पा जेवत आहेत आम्ही चाललोय डॅडी काय केलं गंगिनी डॅडी काय केलं गंगिनी आणि म्हणती पप्पानीच ठेवलंय आधार कार्ड दिली माहिती नाही हा. तसंच आपलं वावडावून करते माहिती नाही दिलं माहिती नाही पहिल्यांदा मम्मी सापडली आधार कार्ड पॅन कार्ड हा ना पप्पा आता एवढं पैसे घालून ती बँकेची गाडी होती त्याचं बोंबलं तर त्याचा तपास नाही तिच्याकडे जाते काय, काय, काय? पॅन कार्ड? येड्या वापरतो वादा
मम्मीने आधार कार्ड आणि पॅन कार्ड कुठे ठेवलं. मम्मीला वाटलं पप्पाने ठेवलंय. मम्मीने तिच्या दुसऱ्या बॅगेत ठेवलं. ते काही सापडे ना. 1 तास झालं दोघं एकामेकाला बडबड करू 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 चाललं होतं. शेवटी मी मम्मीची दुसरी बॅग बघितली. त्याच्यात मला पॅन कार्ड सापडलं, आधार कार्ड सापडलं. चुकलं माझं म्हणा, चुकलं. तुम्हाला लक्षात राहत नाही म्हणून तुमच्यावर आलंय ते आता. ह्या दोघांच्या नावावर घर करायचं आहे आणि ह्या पोराला त्याच्या नावावर घर पाहिजे. हा 8 दिवसापासून सगळ्यांच्या मागे लागलाय, माझ्या नावावर घर करा, माझ्या नावावर घर करा. आम्ही याला म्हटलो ताई आणि अक्काच्या नावावर करायचं का, तर नाही म्हणतो. त्या कामाला येत, फक्त माझ्या नावावर पाहिजे, है ना. हसतोय. पटत का तुम्हाला? 1 तास तर तुम्ही आधार कार्ड पॅन कार्डला घालवला. 3 मिसळ. तू ऑर्डर देतो का? तू द्यायची होती ना ऑर्डर. त्यांना सांगायचं ना 3 मिसळ द्या म्हणून. निवांत बस बोक्या. ठीक आहे. आमचं घर 750 स्क्वेअर फीट आहे हे माहिती आहे आम्हाला, पण किती बाय कितीचं हेच माहिती नाही, लांबीन रुंदी. आता आधी जेवण करून निघला होता, त्याच्यामुळं तो गेला घरी. म्हटला मी टेप घेऊन जातो आणि मोजून आणतो किती बाय किती घर आहे. आणि आम्ही 3 जण जेवलोच नव्हतो, दुपारचं जेवण केलंच नाही आम्ही ह्यांच्या पॅन कार्ड आणि आधार कार्डमुळं. आधार कार्ड. तर मिसळ आलेली आहे आणि आम्ही खातोय मिसळ पाव. आम्ही मस्त मिसळ खाल्ली, ताक पिलो मम्मी आणि मी. आमचा ऋतू ताक नाही पीत. आणि आता परत चाललोय आम्ही आमचं काम करायला. आधीनी घरी गेला आणि मोजलंय किती स्क्वेअर फीट वगैरे आहे. चालू दे की ग, त्याला घाई झाली. म्हणजे माझ्या भावाला असं झालंय कधी त्याच्या मम्मीच्या नावावर एकदाच घर होतंय बाबा. काय सांगू तुम्हाला, हे बघा तसा कुठं पळत नाही, तुरु 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 चाललाय. दर हे दे त्यांना, तुझं घर तुझं तू बघ बाबा, आपण नाही काय करणार. हा जा, काय करायचंय कर बरं. बोलायचं असतंय रे त्यांच्याशी, कोणच नाही का? कुठं गेले आता? काय करणार आपण? बापरे, आता काय करायचं? जा, ते बघ ताई आली बघ. बोल बोल तू ताई सोबत. काय तुला काय करायचंय? घर नावावर करायचंय ना? सांग मग त्यांना. ताई का बघा, ताई का फोटो काढते तुमचा बरं का, घराचे मालक. अगं फोटो नाही काढत आहे. तो बघ, तो त्याचं तोंड बघ. लय टेन्शन मध्ये येतो तो तर. मालक. मी घर ऋतूच्या नावावर होत आहे. किती दिवसापासून मागं लागलेला, माझ्या नावावर करा, माझ्या नावावर करा. आज नावावर होतंय दोघांच्या. बर गाईज, इथे आम्ही आजीसाठी सोनं घेतलंय आणि आता निघालोय. आम्ही आजीसाठी ना कानातलंच म्हणते आहे का, नाकातलं घेतलंय, नाकातलं सोन्याचं. मागे घेतलं होतं ते तिला आवडलं नाही. ती म्हणते त्याचा कलर उडल्यासारखा झालाय आणि पिवळं नुसतं सफेद झालेलं आहे. तर तिला पाहिजे तशी भेटली आता, फक्त स्क्रूची आहे. अशी राऊंड ती तार असते तशी नाही आहे, स्क्रूवाली आहे. आणि तिला जशी डिझाईन पाहिजे तशी भेटली आहे. बघू आता तिची रिॲक्शन काय आहे. आपण मी दुकानामधलं शूट नाही घेतला कारण आम्ही गप्पा मारण्यात व्यस्त होतो. ते दुकान मालक वगैरे आम्ही ओळखतो ना, रील्स पण बघतात, तर मग आमच्या गप्पा चाललेल्या होत्या. गोड आहे का? दे बरं, एक द्राक्ष द्यावं.
टेस्टला द्या ना, गोड आहे का आंबट आहे? बरं वाटलं. कशा आहेत? 40 रुपये पावशेर, 80 रुपये अर्धा, 150. अर्धा द्या, अर्धा घेऊ. परत लय आंबट लागले तर आई म्हणून लय आंबट होती. तुला कसं वाटतं? आंबट लागेल? थोडस आंबट वाटतं. एवढं नाही बा, थोडं फरकच सांगते. हा मग यांचा काय जीव चाललाय काय माहिती. सारख्या उतरत्यात आणि सारख्या बसत्यात. गाईज आम्ही ह्या वेळेस फक्त कलिंगड आणि द्राक्ष घेऊन चाललेलो आहे. चिक्कू आहे की सरक की ग. गाडी चालली घरी. तर मंडळी पार्टी देतोय ऋतू आम्हाला उसाचा रस. उसाच्या रसाची पार्टी देतो ना. नाही हसायचं त्याला. आता झालं त्याचं काम. तर सकाळपासून हसत होता, आता नाही हसणार. आहे ना रे? हा रस पेल्यावर घरी जायचं मामाच्या इथं. हा आरामात की आपल्याला. हेलो. हाँ उनको फोन दो. कावेरी ऐक ना, तुला 199 रुपये पाठवले, तेवढं पे कर त्याला आणि ते पार्सल घेऊन ठेव मला. हां हां हां. दे खायला करायची म्हणली, तिला जशी पाहिजे होती तशी आणली. आता बघू आपण. जरा हातात घे, नको काढू घे, हातात घे. बघ तर खरं पहिली. बरी बाय, पण हे दांडच मारलं मला घालता येईल. अगं तुला कशाला घालायला लागतोय? तुला घालून देणार ना आम्ही. हा म्हणून कधी काढायची ठरली. काय काढायची? मग काय काढायची? मम्मी आली का काढायची? वर्ष नाही काढायची. मम्मी तुझं कानातलं बिनातलं घासून देती ना, तवा द्यायची तिला काढून. घास म्हणायचं बाई. एवढ्या मोठ्या नथलाय ना, स्क्रूचीच होती ती फक्त. आणि बारीक बारीक होते हिच्यापेक्षा. त्या ताराच्या होत्या बारीक होत्या. मग तुला बारीक नाही लागत, तुला मोठीच लागती. बदलू का मग? ही बारीक आणू का ताराची? आता पोजायचं नंतर येताना आणू. चालेल, पण यूज करते जमते काय होते मला. बघ तुला जमत असन तर, नाही तर ताराची आणतो बारीक. यूज करून मला काढतात नाही. काय गरज आहे तुला काढायची? काही ना गरज आहे एकदा नाटक बसवलं काढायची. बाबा म्हणते तिकडं तुम्ही गोंधळ घाला, काय करायचंय ते. मी नाही बोलत बाबा. नाकातलं आणलंय, नाकातलं आईला. काही करा. पोचलोय आम्ही आजी बाबाच्या घरी. बाबांसाठी उसाचा रस आणला, आई आणि बाबा दोघांसाठी. आणि आम्ही पण पिलो. आता बाबांना देतो रस वगैरे प्यायला. आणि काही खातात का बघतो, फ्रूट वगैरे देतो का आपण. बाबांना ऐकायला खूप जास्त कमी झाले. आणि आजीचे दात खूप जास्त दुखतात आहे. म्हणजे तिचे दात ना किडलेत आणि बिलकुल हालत नाही. आणि तिचं वय एवढं झालं आहे ना की डॉक्टर घाबरतात ते दाढ काढायला. रक्त जास्त ब्लड फ्लो झाला आणि काही झालं तर मग कसं करायचं. तर म्हणून डॉक्टर पण काढत नाही आहे. त्याच्यामुळं माहीत नाही आता काय होईल आजीबाईचं. मावशी आली होती, मावशी आणि काकाने पण नेलं डॉक्टरकडे 1-2 वेळा. परत आता आज मामा आले होते, त्यांनी पण नेलं. पण नाहीच होते वाटतं काही. बिचारे आजी टेन्शनमध्ये आमची. पकड बस बरं. भुसकुरू येतो. हा पण पडलं नाही बघ. हा सर निघलं नाही मग. बाई बघ, हा एक मस्ती आहे का.
आणि ती कस करू नको करू नको ही नाही ही नाही काय नाही विचार करायचा नाही गेले आणि थोडे राहिले आम्ही हाय ना तुम्हाला मग काय करा तुम्ही विचार करता विचारून नाही करायचा कुणाचा बाबा एकच विचार करतात ते कोण नाही कोण नाही. नाही नाही ते काय म्हणतील त्यांच्याकडे पैसे नाही खूप नाही आपटल्यात त्याला ऐका तेव्हा टेन्शनच घेऊ नका चांगले राहा अहो आज येईन उद्या नाही माणूस हा मग काय मग गडीचा भरोसा नाही तुम्हाला सांगते चालता चालता पडलं तरी काय होऊ शकते हा मग काय मग अगं उन्हानी उन्हात काम करते मी तुझी लेखी या वेळेस लईच काळी झाली पण आई. चालताय कुठं बॉम्बल चालते एवढ्या एवढ्या जागात आपलं हिंडायचं कोणी हा. लय माणसं काय चांगली मला हा नाही चांगले आहेस आणते हा 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 काय लोड नाही घ्यायचा मी लय केलं तुम्ही मस्त केलं पण कोण एवढं जाणदार आहे मोकळं नाही काय गाई अगं बाई म्या माहिती मला मावस नाही केलं हा तो बहिणी दाखवली. भावाचं केलं सगळ्यांचं केलं करून वाटव ठेवलं ना वाटव वरचं बघतोय म्हणायचंच नाही आपल्या मनाला माहिती काय मग काय हा नाही केलं कोणालाच उन्हा पडून दिलं नाही जाऊ दे आता तुमचंच गोड थाकल्यात मी मामाकडे 150 किलो गहू घेतलं मोठ्या मामाकडे 150 किलो गहू घेतलं मी हा 3 कट्टा घेतलं 50 किलोचं उद्या आणाय जाणार आहे, हिची गाडी येत बरं बरं हा 30 रुपये किलोनी बरं झालं 32 म्हणत होता म्हणलं मामा असं कुठं असतंय का म्हणले बाई तू माझे दे 30 चल घेऊन जा चांगले आहेत गहू बरं झालं मला म्हातारीला हा हा शेंगार बघाय फळ फोडाय हा 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 बर 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 सांग हा सांग हा सांग ना दे. त्याची नारळ घरात हा 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 आल्यावर मी सांगितलं पण ते दमच खात नाही आहे तोवर बघण्याची देवांना हा. मग त्यांचे आईबाप आहेत कब की तू वर्ष झाली निघत मैं तेरी दुश्मन तू मेरी दुश्मन नागिन में सपेरा असं करते तू तर ऐकते का तू काय जे शिडी करायची तुला काय करायची आपल्याला वाटलं सुंदर बघायचा पाया पडायचं नारळ फोडायचं आणि घरी यायचं त्यांना काय आम्हाला नको का पाहिजे मग हो हो मला सबसिडी पैसे पण नाही का काय सर शिडीचे पैसे मला आठवत नाही जाऊ दे ग काय भेजी पुढे आले इथून मागं केलं लई झाली गेले केलं तरी त्याला काही नाव आहे नाही नाही तीच म्हणतीन आम्ही एवढं केलं तरी आता आमच्या संग अशी करीत आहेत. काय नाही केलं कोणी माझ्यासाठी एक मी तुला सांगते मेहुणा आणि माझी बहीण माझ्या वाईटही दिवसात मला साथ दिली माझ्या चांगल्याही दिवसात मला साथ दिली तुझा हात जोडून सांगते मी काय म्हणायचंय तुम्हाला खरं आहे आणि मरेपर्यंत मी त्यांचा उपकार विसरणार नाही हा ना तर आजी बाबाचा नाच जावई गेला होता त्यांना अजून खायला आणायला बिस्किट आणि वडापाव. वा आता वडापाव इथंच ठेवते बाहेर ना इथंच खाऊ हा इथंच खाऊ आई नाही इथं खाणार आहे आम्ही डायरेक्ट 5 किलो घेतले तर त्याला म्हणलं 1 किलोच दे नाही म्हणलं डायरेक्ट त्याला 3 किलोच घ्या म्हणलं त्याने देतच नाही म्हणजे 1 किलो 2 किलो देतच नाही एक कपात करा पूर्ण जे म्हटली आणि एक बाकी जे भटा म्हटली नका करू म्हणजे 3 कपात करा तर गाईज अशा प्रकारे आम्ही घरी आलेलो तिला आहे. उद्या फोन करा आणि तिला विचारा का घरी जायचं मी निघलेलो मी
शूट केलं होतं बट कुठे गेलं मला कळेनाच झालं, गायब झालं फोनमधून. जादू झाली, जादू. कसं नाईट असते ना, मग मी एका घरी दिवशी आलो, जाऊन देऊन येईन. तिथे गेल्यावर वेणी घातली हा. होती केसांची. हा, आणि आता मला माझे मग केस सोडायला दुखायला लागले, होतं. डोकं दुखायला लागलं, परत सोडली घरी आल्यावर. इकडे गप्पा चालू आहेत. मला बिलकुल इंटरेस्ट नाही यांच्या गप्पांमध्ये, कारण माझा लई पाय दुखतोय तुम्हाला सांगते. मला वाटतं विंचू पाठीला चावलाय आणि पायामध्ये उतरलाय. कांदा बिंदा पण तिला विचारावं दे फोन करून. माझा बिलकुल मूड नाही गप्पांचा. असंच इकडं तिकडं लोळालोळ चालली आहे. बाहेरून ढाब्यावरून जेवण आणलंय, सकाळचं काही पालकची वगैरे भाजी आहे, तेच खाणार आहे आता. नाही, तर आता इतका जाताना वाटला ब्लॉग थोडंसं नक्की घेऊन सांगा जातो. कमेंट करून. ब्लॉग एंड करते मी. टाकते बाय आपल्याला. बाय.